पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। भक्ती सुखे जे मातले, ते कळी काळा शूर झाले। भक्ती सुखे जे मातले, ते कळी काळा शूर झाले। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। महादोषा आला त्रास, जन्म मरणा केला नाश। महादोषा आला त्रास, जन्म मरणा केला नाश। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। हाती बाण हरिनामाचे, हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। शस्त्र नामाची आरोळी, एक एकाहुनी बळी। सहस्त्र नामाची आरोळी, एक एकाहुनी बळी। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। नाही अनेकांचा गुमान, ज्यांचे अंकित त्या वाचून। नाही अनेकांचा गुमान, ज्याचे अंकित त्या वाचून। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। तुका म्हणे त्यांच्या घरी, मोक्ष सिद्धिया कामारी। तुका म्हणे त्यांच्या घरी, मोक्ष सिद्धिया कामारी। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। भक्ती सुखे जे मातले, ते कळी काळा शूर झाले। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सजयति सिंदूरवदन देवो यत्माद पंकज स्मरणम, वासर्मनिरीवतम सारासी नाशयति विघ्नम। या कुंदेंदु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती बिरदेवी सदा वंदिता समपातो। सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा, मुकम करोति वाचालम। मुकम करोति वाचालम, पंगु लंघयते गिरिम। यत कृपातमः वंदे परमानंद माधवम।
नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समोरतरलिथे ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशा गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतवक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय। जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसामापातक नाशनम्। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपदे। माता रामो मत् पिता रामचंद्र, स्वामी रामो मत् सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। कैलास राना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला,
गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हरे राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देहो आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 जय जय विठ्ठल राखो माये 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 ओम नमो नारायणा वेद पारायणा सत्यनारायणा लक्ष्मी नारायणा ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा ओम नमो नारायणा श्री विष्णु नारायणा श्री राम नारायणा श्री कृष्ण नारायणा श्री विठ्ठल नारायणा श्री पांडुरंग नारायणा श्री हरी नारायणा ओम नमो नारायणा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोगपीठे तठे विमरत्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग ओवी 150 ते 175 ओवी 150 ते 175 ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे तैसा कृत निश्चय वाया गेला जैसा कोणी कुकांजी प्याला मग परिणाम पाहू लागला अमृताचा
तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते पाहती मज अविनाशाते तरी कैचा दिशे अशा काही पश्चिम समुद्राची या तटा निगिजेत आहे पूर्विली या वाटा का कोंडा कांडिता सुभटा कन जोडे तैसे विकारले हे स्थूळ जाणितले या मी जाणवतसे केवळ काही फेन पित्ता जळ शेविले होयम मनोनी मोहिलेनी मनोधर्मे हेच मी मानोनी संभ्रमे मग ये तिची जिये जन्म कर्मे ती मजची म्हणती हे तुलेनी अनामा नाम मज अक्रियाशी कर्म विदेहासी देह धर्म आरोपिती मज आकार शून्याकारू निरुपाधिका उपचारू मज विधी वर्जता व्यवहारो आचारादिको मज वर्णहीना वर्णू गुणातीतासी गुणू मज आचरणाचरणू अपानिया पानी मज अमेया मान सर्वगतासी स्थान जैसे शेजे जीवन निधेला देखे ऐसे अश्रवणा स्त्रोत मज अचक्षुषी नेत्र अगोत्रा गोत्र आरोपारूप मज अव्यक्तिशी व्यक्ती अनार्ताशी आरती स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गाम मज अनावरणा प्रावरण भूषणातीताशी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते मज सजा ते करीती स्वयं भाते प्रतिष्ठिती निरंतराते आह्वानिती विसर्जिती गाम मी सर्वदा स्वतः शिद्धू तो की बाळ तरुण वृद्ध मज एक रूपा संबंधू जाणती ऐशे मज अद्वैतासी दुजे मज अकर्त्याशी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐशे मनती मज अकुळाचे कुळवानिती मज नित्याचे निधने शिनती मज सर्वांतराते कल्पिती अरिमित्रगाम मी स्वानंद अभिरामू तया मज अनेक सुखाचा कामू अगवाची मी असे समू की म्हणती एक देशी मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा कै पक्ष करी आणि कोपोनी एका ते मारी हेची वाढवी तीन किंबहुना ऐसे समस्त जे हे मानुष धर्म प्राकृतम तयाची नाव मी ऐशे विपरीत ज्ञान तयांचे जव आकारू एक पुढा देखती तव हा देव येणे भावे भजती मग तोची विघडली आटा किती नाही मनोनी माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐशेनी आकारे मनवोनी ज्ञानची ते आधारे ज्ञानासी करीन या लागी जन्मलेची ते मोघ जैसे वार्षिये विन मेघ का मृगजळाचे तरंग दुरुनीची पाहावे अथवा कोल्हेरीचे अशिवार ना तरी ओडंबरीचे अलंकार की गंधर्व नगरीचे आवार आभासती काम साबरी वाढिनल्या सरळा वरी फळ नाही अंतु पोकळा कास्थन झाले गळा शेळीये जैशे
तैसे मूर्खाचे तयाजी आले आणि धिग्ग कर्म तयाचे निपजले जैसे सावरी फळ आले घेपे नादिजे तैसे मूर्खांचे तयाजी आले आणि धिग्ग कर्म तयाचे निपजले जैसे सावरी हाती जैसे सावरी फळ आले जैसे सावरी हाती पडिले मोती जैसे तैसे मूर्खाचे तयाजी आले आणि धिग्ग कर्म तयाचे निपजले जैसे सावरी फळ आले घेपे नादिजे तैसे मूर्खाचे तयाजी आले आणि धिग्ग कर्म तयाचे निपजले जैसे सावरी फळ आले घेपा तैसे मूर्खाचे तयाजी आले आणि धिग्ग कर्म तयाचे निपजले जैसे सावरी फळ आले घेपे नादिजे तैसे मूर्खाचे तयाजी आले आणि धिग्ग कर्म तयाचे निपजले जैसे सावरी फळ आले घेपे नादिजे मग जे काही ते पडिनले ते मरकट नारेळ तोडिले कांदळ्या हाती पडिले मोती जैसे मग ते काही ते पडिनले ते मरकटे नारेळ तोडिले कांदळ्या हाती पडिले मोती जैसे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 2 भाग 3। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। अंगद युवराजा कपीपती सुग्रीव राजा भूपती त्या दोघांची सैन्य संपत्ती सकाळी तारती सांगीन। अंगद युवराजा कपीपती सुग्रीव महाराजा भूपती त्या दोघांची सैन्य संपत्ती संकळी तारती सांगीन। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी दे प्रेम काही कळाम। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनाच वेकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जोजी आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो,
ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 2ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव व हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य श्री सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. आजच्या शिवा भागामध्ये ज्याप्रमाणे वर्गामध्ये गणिताचा तास असतो तसं काहीसा असणारा गणितामधला अभ्यास या सेवेच्या रूपातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. चालू ओवीचं चिंतन रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, अंगद ज्याच्याकडे युवराज पद आहे तो सर्व वानरामध्ये सर्वश्रेष्ठ गणला जातो आणि महाराजामध्ये ज्याच्याकडे राजा पद आहे असा राजा वानरांचा सुग्रीव आहे. त्या दोघांची सैन्य संपत्ती तुम्हाला मी सांगतो. असं शार्दुलाच्या मुखातून रामप्रभूंचा दावेदार असणारा रामप्रभू बरोबर ज्यांनी शत्रुत्व निर्माण केलं असा लंकाधी अधिपती राजा रावण याला शार्दूल सांगू लागलेले आहे. आणि त्या शार्दुलाच्या मुखातून या ओव्या रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला सर्वांना सांगू लागलेले आहेत. श्रीराम आज्ञा यथोचित अंगदा युवराज्य प्राप्त सुग्रीव राजा अभिषिंचित मंत्रयुक्त उल्लासे. किष्किंधेचं राज्य रामरयाच्या आज्ञेनं रामरयाच्या संमतीनं राजा सुग्रीवाला दिले गेलेले आहे. आणि मोठ्या आनंद उत्साहामध्ये राज्याभिषेकाचा कार्यक्रम करून वालीनंतर किष्किंधेच्या गादीवर बसण्याचा मान राजा सुग्रीवाला रामप्रभूंच्या कृपेने मिळालेला आहे. आणि त्याच राज्यामधील युवराज पद भूषवण्याचा मान अंगदांना मिळालेला आहे. अशा प्रकारे रामायणाचे कवी करते नात्रया तुम्हा मला सांगू लागले. अंगदाची सैन्य संपत्ती ऋषी वाल्मिक वदला ग्रंथी तेची सांगेन उपपत्ती यता निगोती अवधारा. अंगदाकड किती सैन्य होत याची संख्या वाल्मिक ऋषींनी आपल्या रामायणामध्ये सांगितलेली आहे. आणि त्यांनी जी संख्या सांगितली यथामती यथा अवकाश मी ती सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही सावधानतेनं अवधारा ऐका, लक्ष देऊन ऐका. एकनाथ महाराज विनंती करतात. शत सहस्री लक्ष मनती शतलक्षी कोटी गणिती शतकोटी अर्बुद ख्याती निर्बुध म्हणती तच्छते. तुम्हाला गणित माहितीये. एकम, दहम, शतम, हजार, 10,000, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि 10 कोटी
इथपर्यंत आपल्याला शाळेमध्ये शिकवलं गेलेलं आहे. पण याच्या पुढचं गणित नात्रय सांगताना म्हणतात 100,000ला 1,00,000 म्हणतात. 100,000चा 1,00,000 होतो. 100 लाखाला 1 कोट म्हणतात. 1 कोटी. 100 कोटीला 1 अर्बुद म्हणतात. 100 कोटीला 1 अर्बुद म्हणतात. 100 अर्बुदाला मिळून 1 निर्बुद म्हणतात. असं गणिताची संख्या नात्रय सांगू लागले. शत निर्बुदी खर्व म्हणती, शत खरवी निखर्व म्हणती, शत निखर्वी पद्म म्हणती, जान निश्चिती महाराजा. शत निर्बुदी खर्व गणिती, शत खरवी निखर्व म्हणती, शत निखर्वी पद्म वदती, जान निश्चिती महाराजा. शार्दूल राजा रावणाला सांगू लागला, कळलं का महाराज? म्हणले 100,000ला 1,00,000 म्हणतात. 100 लाखाला 1 कोटी म्हणतात. 100 कोटीला 1 अर्बुद म्हणतात. 100 अर्बुदाला 1 निर्बुद म्हणतात. 100 निर्बुदाला 1 खर्व म्हणतात. 100 खर्वाला 1 निखर्व म्हणतात. आणि 100 निखर्वाला 1 पद्म म्हणतात. अशा प्रकारे राजा रावणाला शार्दूल सांगू लागला. पद्म सहस्त्र विरारण रंगी, चालती अंगदाच्या वामभागी, दक्षिण भागीच्या प्रयोगी वीर विभागी अवतारा. आणि मग ज्याला 100 निखर्व या संख्येला पद्म म्हणतात, पण अशी हजारो पद्म वाढणार सैन्य अंगदाच्या एका बाजूला म्हणजे डाव्या बाजूला चालतात आणि उजव्या बाजूनं किती वानर सैन्य चालतंय याची संख्या ऐका म्हणतात. पद्मशताच्या गणती, शंकुशुद्ध त्या ते म्हणती, शंकुशते वीर विख्याती, दक्षिण हस्ती अंगदा. 100 निखरवाला 1 पद्म म्हणतात आणि 100 पद्माला 1 शंकू म्हणतात. आणि असे शेकडो शंकू अंगदाच्या उजव्या बाजूनं वानरवीर चालत आहेत. अंगद बोलिला पुरुषार्थी, सैन्य प्रधान मशक किती, रणी मारीन लंकापती, तुझ युद्धार्थी पाचारी. त्या अंगदाचा एक निरोप आहे. म्हणले ज्या अंगदाच्या एका बाजूनं हजारो पद्म वानर आणि एका बाजूनं शेकडो शंकू, एवढं वानर सैन्य, दोन्ही बाजूचं मिळून किती झालंय राजा रावणा गणित करा. फक्त अंगदाची सैन्य संपत्ती सांगितलेली आहे, सैन्य संख्या सांगितलेली आहे. आणि त्या अंगदाचा एक निरोप आहे. म्हणले त्या तुमच्या जे असणाऱ्या लंकेमध्ये जे सैन्य आहेत, प्रधान आहेत, सेनापती आहेत ना, हे अंगद अगदी किरकोळ समजतो. म्हणले चिलटासारखे गणती करतो. आणि राजा रावण ज्यावेळेस युद्धाला येईल त्यावेळेस रणांगणामध्ये लंकापती राजा रावणाला मारीन असा अंगदाचा पुरुषार्थानं सांगितलेला तुमच्यासाठी महत्वाचा संदेश आहे, निरोप आहे.
शार्दूल राजा रावणाला सांगू लागला, अंगद सेना संख्या स्थिती पद्मसहस्त्र वामभागार्ती शंकुश ते दक्षिण हस्ती रणकंदनार्ती महाबळी. म्हणून तुम्हाला सांगतोय, अंगदाच्या संख्येची सेनेची किती व्याप्ती हे लक्षात घ्या. हजारो पद्म डाव्या बाजूला वानर सैन्य आणि 100 शंकू उजव्या बाजूला सैन्य, रणकंदन करणारा महाबळी अशा प्रकारचा युवराज अंगद आहे. ऐकता अंगद संपत्ती राक्षस महाशंक करीती रावण दचकला चित्ती चिंतावरती प्रधान. अंगदाकडचं सैन्य किती आहे याचं गणित राजा रावणाच्या भर सभेमध्ये शार्दूलानं सांगावं आणि सगळ्या राक्षसांनी ते ऐकावं. त्यामुळं राक्षसांना बोंबलायची सुद्धा सोय राहिलेली नाही. तोबा तोबा म्हणू लागले, तोंडावर हाणून घेऊ लागले. रावण तर अंतकरणामध्ये चित्तामध्ये दचकला गेला. राजा रावण काळजीत पडला. एवढंच नाही, राजा रावणाचे जे प्रधान आहेत, सेनापती आहेत, ते सुद्धा अतिशय काळजी करू लागले. शार्दूल म्हणे दशानना राजचिन्नी गड गर्जना आली सुग्रीव राजसेना तिची गणना तू ऐके. शार्दूल पुढे राजा रावणाला बोलू लागला. राजाचा ध्वज फडकवत मंगल वाद्यामध्ये वाद्य वाजवत गडगर्जना करत महाराजा सुग्रीवाची सेना वाजत गाजत आलेली आहे. राजा सुग्रीवाच्या सैन्यामध्ये एकूण संख्य, त्या सैन्याची संख्या किती याची गणना ऐकायची आहे का? तर राजा रावणा तू ऐक. अशा प्रकारे शार्दूल बोलू लागला. सुग्रीव श्रीराम किंकर रामे केला राजधर त्याच्या सैन्याचा संभार सविस्तर अवधारी. महाराजा किष्किंधेचा राजा सुग्रीव श्रीरामाचा सेवक आहे. श्रीरामाला त्यांनी भगवान परमात्मा परमेश्वर देव मानलेला आहे. त्या रामरायाने किष्किंधेच्या राजगादीवर राजा सुग्रीवाला बसवलेलं आहे आणि त्याच्याकडे किती सैन्य संभार आहे. राजा रावणा लक्ष देऊन तू ऐक. शार्दूल बोलू लागला. श्रीरामे मारुनी वाळीसी राज्य दिदले सुग्रीवाशी ते राजसेना तयापासी समुदायेसी सन्नाद. श्रीरामांनी गुप्त रीतीनं वाळीचा घात केला. किष्किंधेचं राज्य राजा सुग्रीवाला दिलं, राज्याभिषेक केला आणि त्या वाळीची सेना, सुग्रीवाची सेना मिळून राजसेना तयार झाली आणि शस्त्रास्त्रासहित. वानराची शस्त्रनास्त्र तुम्हाला माहिती आहेत, दगड धोंडे पाषाण, मोठमोठाले शाल ताल तमाल वृक्ष, अशी या सेनेची जी युद्ध करण्याची जी तयारी आहे, जी लढाऊ वृत्ती आहे, अशी सगळी सविस्तर सेनेची संख्या राजा रावणा मी तुला सांगतो. आणि ही सगळी संख्या घेऊन राजा सुग्रीव समुदायाबरोबर आपल्या सैन्याबरोबर लंकेच्या सन्नद म्हणजे जवळ आलेला आहे.
सहस्त्रांचे जे शत त्या ते लक्ष आयुष्य बोलत, लक्षाचे जे शत गणित त्या ते म्हणत कोटी आयुष्य. परत एकदा तुमच्या लक्षात राहावं म्हणून परत एकदा गणित सांगू लागले. 100,000 म्हणजे 1,00,000. 100 लाखाचं गणित म्हणजे 1 कोटी. वाल्मिक बोलिला येत तोच श्लोकीचा श्लोकार्थ. सहस्त्र कोटी शतसंख्यात शंकू निश्चित त्या नाव. अशा प्रकारे ज्याला कोटी म्हणतात, 100 लाखाचा 1 कोट, असे हजारो कोटी नाही 100,000 कोटी या संख्येला एक शंकू असं म्हणतात. शतशंकूचे सहस्त्र गणित वृंदायशे त्या ते म्हणत. वृंद शते सहस्त्र संख्यात महावृंद निश्चित या नाव. आणि अशा 100 शंकूला एक वृंद म्हणतात आणि 100 वृंद संख्येला एक महावृंद असं नाव आहे. महावृंद शत सहस्री पद्म संख्या निज निर्धारी. पद्म शते सहस्त्रवरी ते संख्या खरी महापद्म. आणि अशी शेकडो महावृंद झाली की त्याला एक पद्म म्हणतात. आणि अशी 100 पद्म झाली की त्याला एक महापद्म म्हणतात. सहस्त्र कोटी आणि शंकुशतक सुग्रीवा पुढे नित्य सम्मुख. वीर वाढिवे चालती देख एक एक रणयोद्धे. अशा हजारो कोटी आणि शेकडो शंकू वानर सुग्रीवाच्या पुढं नित्य चालत आहेत म्हणले. आणि प्रत्येकाची पराक्रमी अवस्था आहे. प्रत्येक जण निधड्या छातीच आहे. प्रत्येक जण एक पाहिला तर रणयोद्धाच आहे. रणांगण गाजवणारा, विजयी घेऊन येणारा असा वीर आहे. सर्व बहादर आहेत. सहस्त्रवृंदे वीर नेटके महावृंदे शतानुशतके. दक्षिण भाऊ सुग्रीव देख येती सम्मुख दशमुखाम. सहस्त्रवृंदे वीर नेटक महावृंदे शतानुएक. दक्षिण भाऊ सुग्रीवा देख येती सम्मुख दशमुखाम. आणि अशी हजारो वृंद नेटक सैन्य राजा सुग्रीवाकडे. शेकडो महावृंद राजा सुग्रीवाच्या डाव्या बाजूने चालत आहेत. आणि असा राजा सुग्रीव राजा रावणा तुमच्या बरोबर युद्ध करण्यासाठी आपल्या लवाजम्यासह सैन्यासह लंकेकडे आलेला आहे असा शार्दूल राजा रावणाला सांगू लागला. गणिता सहस्त्र पद्मे पद्म सुग्रीवाचे भाऊ वाम. वीर वाढिवे प्लवंगम अति दुर्गम रणयोद्धे. आणि हजारो महापद्म एवढं सुग्रीवाच्या एका बाजूला वाम बाजूला सैन्य. बाकीची इकडं तिकडं जी असणारी वानर मंडळी आहे त्याची संख्या याच्यात वाढेल म्हणले, ती धरलेली नाही. आणि हे सगळे जे आहेत ते दुर्गम रणयोद्धे आहेत.
अशा प्रकारे सुग्रीव सेनेचं गणित शार्दूल सांगू लागला. शतसंख्या महापद्म सुग्रीवासाठी कपी उत्तम, चालती वीर निरुपम रणकर्दम करावया. आणि 100 महापद्म एवढी सुग्रीवाच्या सेनेमधली उत्तम वानर आहेत म्हणले. आणि ते सुग्रीवाच्या बरोबरीनं चालत आहेत. रणकंदन करण्यासाठी, रणांगण माजवण्यासाठी, रणांगणामध्ये जय मिळवण्यासाठी येत आहेत. अनेक वानर अति उद्भट, सुग्रीवा मागे पुढे थाट, वाम सव्य घनदाट, भट सुभट महाबळी. आणि बाकीची उद्भट अशा प्रकारची, दुर्घट अशा प्रकारची वानर पुष्कळ आहेत म्हणले. सुग्रीवाच्या माग पुढं, डावीकड उजवीकड सगळीकड जिकडं पाहिल तिकडं वानरच आहेत म्हणले. त्याच्यामध्ये भट आहेत, सुभट आहेत, महाबळी आहेत. अशा प्रकारचे अनेक वानरवीर आहेत. राजा रावणाला शार्दूल सांगू लागला. याई समुदायी वीर वानर, सुग्रीवा सवे अति दुर्धर, ठाकोनी आले लंकापुर, दशशीर मर्दावया. आणि अशा प्रकारचा वानरवीरांचा समुदाय घेऊन राजा सुग्रीव लंका गावकोसाला आलेला आहे. त्यांनी लंका गाठलेली आहे. आणि 10 तोंडाच्या राजा रावणाचं मर्दन करण्यासाठीच, त्याचा नाश करण्यासाठीच हे सर्व आलेले आहेत. करावया राक्षसांचे दळण, लंका शिखरावरी उड्डाण, करिता ती वानरगण, मुख्य रावण दंडावया. आता राक्षस मंडळी ही लंकेमध्ये वास्तव्यास आहेत. या सगळ्या राक्षसांचं मर्दन करण्यासाठी, राजा रावणा तुला मारण्यासाठी हे जे असणारे म्हणले वृंद, महावृंद एवढी राजा सुग्रीवाच्या सैन्यामध्ये वानर संख्या आहे. हे सगळे लंकापुराला आलेले आहेत. लंकेच्या शिखरावरती उसळ्या घेत आहेत. वानरगण उड्या मारत आहेत. आणि रावणा तुला शिक्षा देण्यासाठी, त्यांचा मुख्य हेतू साध्य करण्यासाठी ते आलेले आहेत. ऐशाची वेगळे वेगळे वीरा, सांगो जाता सैन्य संभार, कथा वाढू पाहे फार, तरी वानर न गणवती. अजून बाकीचे फक्त मी अंगदाचे आणि सुग्रीवाचे म्हणजे युवराजाचे आणि राजाचे जी वानर सेना आहे त्याची संख्या तुम्हाला सांगण्याचा रावण महाराज प्रयत्न केलेला आहे. बाकीची वरकड, हिकडची, तिकडची, प्रत्येक प्रदेशातली, तालुक्याची, जिल्ह्याची, अनेक देशोदेशीची, अनेक राज्याची किती असणारी वानर सेना आहे हे मी अजून सांगितलेले नाही म्हणले. आणि एवढं सांगायचं म्हणलं तर ग्रंथ पानं भरून भरून वाढेल म्हणले. ग्रंथातली कथा बाजूला राहील आणि ह्या वानराची संख्या सांगण्यातच मोठाच्या मोठा ग्रंथ होईल. तरी सुद्धा सगळ्या वानराची संख्या सांगता येणार नाही, गणती करता येणार नाही. असे वेगवेगळी वानर मंडळी, वीर मंडळी असंख्य पुष्कळ पुष्कळ आहेत. नात्र या सांगतात. शार्दूल मने दशानना, सांगितली वानर सेना, या परी जे येईल मना, ते साधना शीघ्र साधी. शार्दूलानं आपलं काम केलं.
राजा रावणाला युवराज अंगद आणि महाराजा भूपती सुग्रीव यांची दोघांची मिळून सैन्य संख्या वानर सेना सांगितली. शार्दूल म्हणतो, मी जे गणित केलं, मी जे पाहून आलोय, जे डोळ्यानं पाहिलेलं आहे ते तुम्हाला मुखानं सांगितलेलं आहे. आता तुमच्या मनाला काय येईल ते तुम्ही करायचंय. म्हणजे तुम्ही माझे स्वामी आहात, मी काही तुमचा स्वामी किंवा मालक नाही. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला मरायचंय का जिवंत राहायचंय याच्यातला तुम्ही पर्याय शोधायचाय, निवडायचाय. आणि त्याप्रमाणे तुम्ही शीघ्र ताबडतोब अंमलबजावणी करायची आहे. तुमच्या मर्जीनुसार तुम्ही वागायचंय. अशा प्रकारे शार्दूल बोलू लागला. ऐकोनी वानरांची सेना, कोप आला दशानना, सांडोनिया निज सिंहासना, पाहवया नयनी उठील. वानरांच्या संख्येचं गणित शार्दूलानं सांगितलं. राजा रावणानं ते ऐकलं. राजा रावणाला याच्यात काहीतरी लबाडी वाटली, काहीतरी खोटं वाटलं, अविश्वास निर्माण झाला. राजा रावणाच्या मनामध्ये खूप खूप राग आला. सिंहासनावर बसलेल्या राजा रावण सिंहासनावरनं उठला आणि स्वतःच एकदा म्हणले, आपण आपल्या डोळ्यानं ह्या शार्दूलानं वर्णन केले तेवढी वानर सेना आहे का पाहावं तर म्हणले. एवढी कुठं वानर सेना असते का, एकदा डोळ्या खालून घालून काढावी. म्हणून रागानं राजा रावण सिंहासनावरून उठला. सात खनी प्रासाद थोर, त्याही वरी दीर्घ गोपुरम, तेथे चढला दशशिर वानर भार पावयम. 7 मजली राजा रावणाची असणारी बिल्डिंग होती आणि या राजवाड्यावर 7 मजली बिल्डिंगवर पुन्हा उंचच्या उंच असणारे मनोरे होते, गोपुरे होते. आणि त्या गोपुरावर राजा रावण चढला आणि उंच ठिकाणी जाऊन या युवराज अंगदाची, राजा सुग्रीवाची जी सगळी वानर सेना लंकेला आलेली आहे ती आपल्या डोळ्यानं पाहू लागला. उंची सप्तताळ अधिकम, पांडुरवर्ण प्रासाद चोकम, तेथे चढला दशमुख, कपी कटक पावयम. आणि 7 मजली असणाऱ्या माडीवर, त्याच्यावर असणाऱ्या उंच मनोऱ्यावर, गोपुरावर राजा रावण चढला. त्या माडीला पांढरा शुभ्र कलर दिलेला होता. चोख अशा प्रकारचा तो राजवाडा शोभून दिसत होता. आणि अशा 7 मजली राजवाड्याच्या गोपुरावर अधिक उंचीवर 10 तोंडाचा राजा रावण वानर सैन्य पाहण्यासाठी चढून बसला आणि तिथून सगळं सैन्य न्याहाळू लागला. हेर 4 साही प्रधान, गोपुरी चढला दशानन, पाहू चढले लंकाजन, वानर सैन्य समुदाय. तिथं राजा रावणाचे जे हेर होते तेही राजा रावणाबरोबर वरती गेले. राजा रावणाचे 6 प्रधान होते तेही राजा रावणाबरोबर वानर सैन्य पाहण्यासाठी गोपुरावरती गेले. एवढंच नाही, लंकेतले काही लोक सुद्धा वानर सैन्य पाहण्यासाठी गोपुरावर चढले. समुद्र तटी लंका निकटी, दाटली वानरांची थाटी, सुवेळे पुढे वानर दाटी, रीती सृष्टी दिशेना. समुद्र किनाऱ्यावर लंकेच्या जवळ सगळी वानरच वानर
एवढंच नाही, सुवेळेजवळ सुद्धा सगळ्या वानरांची दाटी झालेली आहे. त्या वानरामुळं आपल्या डोळ्याला ही जी भूमाता आहे, जी जमीन आहे, ती सुद्धा दिसेना. म्हणजे समुद्र तटाला लंकेच्या भोवताली सुवेळेजवळ सगळी वानरच वानर दिसू लागली. लंकेस भोवता वेडा वानरी घातला गाढा, सरो नये मागा पुढा हुडो हुडा वानर. आणि लंकेच्या सभोवताली वानरांनी मोठा वेढा दिलेला आहे. आता ही वानर इथं रणकंदन केल्याशिवाय, रणांगण गाजवल्याशिवाय माग सरणार नाहीत, माग पुढं पाहणार नाहीत. आणि सगळी वानर जिकडं पाहावी तिकडं वानर या पाहणाऱ्या साही प्रधानाला, हेरांना, राजा रावणांना, काही लंकेतल्या लोकांना दिसू लागली. ते म्हणतात किती वानर सैन्य आलेले आहे. सुवेळेत सगळी वानर, समुद्र तीरावर सगळी वानर, लंकेच्या सभोवताली सगळी वानर, दुर्गावर वानर, बुरुजावर वानर, सगळीकडे वानरच वानर दिसू लागली. मुंग्या झोंबती गुळासी तेवी वानर लंकेच्या चौपाशी, झोंबताती आती आवेशी रावणाशी लक्षणी. याप्रमाणे म्हणले गुळाला मुंग्या लागाव्या म्हणले, आणि त्या जशा त्या गुळाला झोंबाझोंबी करतात, त्याप्रमाणे त्या न्यायानं लंकेच्या त्रिकोटाला चहूबाजूनं वानर झोंबू लागलेली आहेत. ही लंका काबीज करण्याचा, आपल्या ताब्यात घेण्याचा अति आवेशानं प्रयत्न करू लागलेली आहेत. आणि त्यांचं एकच लक्ष आहे, रावण आपल्या तावडीत कधी सापडतोय. मग त्या रावणाला आपली काय टापा ही दाखवतो, अशी प्रत्येक शूरवीराची अवस्था आहे. वानरी कोंदले जळस्थळ, वानरी कोंदले कुळाचळ, दस दिशा गोलांगुळ नवी कपिकुळ कोंदले. सगळीकडे जिकडं तिकडं पाण्याच्या जवळ, जमिनीवर, डोंगरावर, पर्वतावर, बुरुजावर, दुर्गावर दाही दिशेला वानरच वानर दिसू लागली. एवढंच नाही तर आकाशामध्ये सुद्धा सगळी वानर सेना कोंदलेली आहे. हे राजा रावणानं, राजा रावणाच्या प्रधानानं, राजा रावणाच्या दूतानं, राजा रावणाच्या लंकेतल्या सहकारी लोकांनी आपल्या दृष्टीनं पाहिलं, अनुभवलं. अबब केवढी तोबा वानरांची गर्दी म्हणण्यापलीकडं काहीच शब्द मुखातून बाहेर पडेना. अति साक्षेपे पाहता वानर सेना, दृष्टी टनकली दशानना, मूर्छाली विसानैना वानर सेना असंख्य. जिकडं पाहावं तिकडं गर्दीच गर्दी, वानरांची गर्दी. आकाशात वानर, पृथ्वीवर वानर, समुद्र तीरावर वानर, सुवेळाचळ पर्वतावर वानर, लंकेच्या सभोवताली वानर, दुर्गावर वानर, हुड्यावर वानर, बुरुजावर वानर. सगळी वानर झोंबाझोंबी करायला लागलेत, उड्या मारायला लागलेत, उसळ्या घ्यायला लागलेत, लंकेत शिरू पाहायला लागलेले आहेत. राजा रावणानं पाहिलं आणि राजा रावणाच्या दृष्टीला एक झटका बसला. झटका. आपण काय पाहतोय, न भूतो न भविष्यती अशी वानर कधी पाहिली नव्हती. राजा रावणाला पाहता पाहता असा झटका बसला. राजा रावण शुद्ध हरपला. राजा रावणाला मूर्छा आली. 20च्या 20 राजा रावणाचे डोळं पांढरे शुभ्र बुबळ झाली. अशी असंख्य वानर सेना राजा रावणानं पाहिली. पाहता वानर सेना गाडी
दृष्टी मागली बापुडी, पडली डोळ्या झापडी, रीती सवडी दिसेना. वानरसेना आणि तीही गाडे शूर आहे, वीर आहेत, धुरंधर आहेत, महाबळी आहेत. आणि या संख्येचा तर्क सुद्धा करता येत नाही. आणि ही वानर माग सरायला तयार नाहीत. हे राजा रावणानं पाहिलं. राजा रावणाचं डोळं आपोआप झाकलं गेलं, झापडी पडली डोळ्याला. अहो, थोडी सुद्धा या वानरामध्ये वाऱ्याला जायला सुद्धा, वाऱ्याच्या झुळकेला जावं एवढी सुद्धा रीती सवड नाही. एवढी घनदाट दाटी या वानरांनी केलेली आहे. एवढं घनदाट सैन्य घेऊन राजा सुग्रीव, युवराज अंगद, रामरया, लक्ष्मण दादा आपल्याला मारण्यासाठी, राक्षस कुळ संपवण्यासाठी आलेले आहेत. हे राजा रावणानं लक्षात घेतलं. राजा रावण मूर्छित पडला. वानर सेना देखोनी दृष्टी, लंके माझी बोंब उटी, अतिविस्मय दशकंठी, राक्षस कोटी किलकिलती. आणि वानर सेना पाहिली. लंकेमध्ये सगळीकडे बोंबा बोंब सुरू झाली. 10 तोंडाचा राजा रावण नवल करू लागला. आणि राजा रावणाच्या लंकेमधली कोट्यावधी असणारी राक्षस किलबिल किलबिल करू लागली. वानर सेना अपरिमित, पाहता रावण तटस्थ, घरोघरी आत्या कांत, चळी कापत राक्षस. असंख्यात अपरिमित वानर सेना राजा रावणानं पाहिली. राजा रावणाला काहीच कळेना झालं. लंकेमध्ये घरोघरी आकांत सुरू झाला, गडबड गोंधळ सुरू झाला. आता कुणीकडे जावं, कुठं दडावं, कसा जीव वाचवावा, कुठं लपून बसावं म्हणजे आपला जीव वाचेल, अशी भयभीत अवस्था लंकेमधल्या राक्षसांच्या घरोघरी झाली. 10 छत्रे रावण शिरी, छाया पडली कपिकटकाशी, श्रीराम पुषे बिभीषणाशी, आबरे कायसी अकाळी. राजा रावणाला 10 मुंडकी होती. 10 मुंडक्यावर 10 छत्र धरलेली. आणि त्या 10 छत्रामुळं उंच असणाऱ्या मनोऱ्यावरती बसलेल्या राजा रावणाच्या 10 छत्राची सावली वानर सेनेवर पडली. श्रीरामांनी ती पाहिली आणि राजा रावणाच्या छत्राची सावली पडलेली पाहून रामरया विभीषणाला विचारू लागले. रामरया म्हणतात, आता काय पावसाळा नाही, आकाशात ढग नाही, शिरवाळ नाही, म्हणले उन्हामध्ये ही सावली कुठून पडली म्हणले. अशा प्रकारचं सावली पडण्याचा, अंधार पडण्याचं काय कारण आहे विभीषणाला रामरया विचारू लागले. विभीषण म्हणे, रघुनाथा तुझा शत्रुसेना पाहत, त्याचे छत्रांची येत छाया पडत समस्तावरी. विभीषणाने सांगितलं, रामा तुमचा वैरी राजा रावण त्याच्या शत्रूची म्हणजे तुमची वानर सेना पाहत आहे आणि त्याच्या असणाऱ्या 10 डोक्यावर जी छत्र आहेत त्या छत्राची सावली समस्त वानर सेनेवर पडलेली आहे. ऐकोनी विभीषणाचे वचन, कोपा चढला रघुनंदन, सज्जोनिया धनुष्यबाण काय आपण बोलत. विभीषणाच्या मुखातले शब्द ऐकले. रामरया रागावले. धनुष्य हातामध्ये घेतलं, धनुष्याला दोरी चढवली, बाण लावू लागले. काय बोलू लागले रामराया. शत्रु छाया सैन्यावरी, हे तव मज लज्जा भारी, रागे धनुष्य सज्जोनी करी, बाण सावरी साटोपे. रामरयांनी विभीषणाचं बोलणं ऐकलं आणि शत्रूनं आपल्या सैन्यावर सावली धरली
हे म्हणजे आपल्याला कसं आहे म्हणले लाज लावल्यासारखं झालं, म्हणून रागानं धनुष्य सज्ज केलं. त्यावर मोठ्या आवेशानं बाण लावून रामरया काय करू लागले. नव जलद घनतन कासे पितांबर विराजमान श्रीराम राजीव लोचन बाहू अजानू सांगद. जो म्हणले घनश्याम मूर्ती असणारा भगवान परमात्मा अवतारी पुरुष श्रीराम, ज्यानं आपल्या कमरेला पितांबर धारण केलेलं आहे, कमळासारखे नयन असणारा अजान भाऊ श्रीराम, मुकुट कुंडले वनमाळा कंठी पदक कटी मेखळा तोडर गरजे चरण कमळा तेने कळी काळा ती धाक. रामरया कसा नटलेला आहे याचं चिंतन नात्रया सांगू लागले. मुकुट डोक्यावर आहे, भगवंताच्या कुंडल कानामध्ये आहेत, भगवंताच्या गळ्यामध्ये वनमाळा आहे, तुळशीच्या माळा आहेत, कंठामध्ये पदक आहे, कमरेला करदोड आहे, पायामध्ये तोडे आहेत आणि ते तोडे वाजत आहेत. त्या तोड्याच्या आवाजानं कळीकाळ सुद्धा घाबरलेला आहे. वीर कंकण्य करी मुद्रिका दशा उतारी सुरेख टीका धनुष सज्जनिया देखा पाहे लंका सरोष. रामरयाच्या हातामध्ये वीर कंकण आहेत, हाताच्या बोटामध्ये अंगठ्या आहेत, त्या अंगठ्यावरती 10 उताराच्या सुरेख अशा प्रकारच्या टीका लिहिलेल्या आहेत. आणि असा भगवान परमात्मा श्रीराम सुशोभित दिसत आहे, हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे आणि रोषानं लंकेकडे पाहू लागलेलं आहे. दक्षिण करी भ्रमे बाण जीवे मारावया रावण दुष्टिता मारू नये आपण छत्रछेदन करावे. रामरयांनी ठरवलं आपल्या असणाऱ्या म्हणजे उजव्या हातानं या राजा रावणाचा जो भ्रम आहे म्हणले बाण मारून घालवावा. फक्त आपल्याला राजा रावणाला मारायचं आहे म्हणले, बाकीचे जे असणारे म्हणजे वरकड मंडळी आहेत त्यांना मारून काय उपयोग आहे. म्हणून पहिल्यांदा आपण राजा रावणाच्या डोक्यावर 10 मुंडक्यावर जी छत्र धरलेले आहे त्या छत्राचं छेदन करावं असं रामरायांनी ठरवलं. चमत्कारे सोडोनी बाण 10 छत्रे पै छेदून लंके बाहेर पडून शर परतो नरिघे भाता. रामरयांनी अचूक शरसंधान साधलं, धनुष्याला बाण लावला आणि आपला चमत्कार रावण सैन्याला, राक्षस कुळाला, राजा रावणाला दाखवला. राजा रावणाच्या 10 मुंडक्यावर जी 10 असणारी छत्र धरलेली होती, बाण गेला, त्या बाणानं ती छत्र छेदली गेली आणि एवढा वेगानं बाण गेला त्यामुळं ती छत्र तुटून फुटून लंकेच्या बाहेर जाऊन पडली आणि रामरयांनी सोडलेला बाण सांगितलेलं काम करून परत आला आणि रामरयाच्या भात्यात येऊन बसला. देखोनिया छत्र संपात रिपुगुणा रिझला लंकानाथ परमधार्मिक श्री रघुनाथ शिर संपात न करीची. रामरयाचा बाण आला, राजा रावणाच्या 10 डोक्यावरची जी छत्र होती त्याला लागला, ती छत्र मोडून तोडून टाकली
राजा रावणानं हे पाहिलं, रामाचा नेम किती अचूक आहे म्हणले. बाण मारण्यामध्ये रामरया किती निष्णात आहे, तरबेज आहे म्हणले. बघा आपल्या डोक्यावरची जी छत्र आहेत म्हणले, ती छत्र उडवली, तोडली, मोडली, फोडली, पुन्हा आपल्या डोक्याला बाण लागू दिला नाही बरं का म्हणले. 10 मुंडक्याला काय होऊ दिलं नाही. म्हणून रामरयाबद्दलचं प्रेम मोह थोडासा रावणाच्या मनामध्ये निर्माण झाला. कारण रामरयाने आपल्यावर दया दाखवली. नाहीतर कंठाला बाण लागला असता तर 10च्या 10 मुंडक्याचा शिरच्छेद झाला असता. पण रामाने फक्त धार्मिक असल्यामुळं, सत्वगुणी असल्यामुळं आपल्यावर उपकार केला आणि आपली छत्र भंगित केली. असा राजा रावण विचार करू लागला. जेने छेदिली 10 छत्रे, तो क्षणे छेदिता 10 शिरे. अधर्मान करीजे रघुवीरे, 10 शिरे गुण घेईजे. राजा रावणाच्या बुद्धीमध्ये थोडस सत्वगुणाचा प्रभाव म्हणण्यापेक्षा रामरयाच्या कर्तृत्वाचा, रामरयाच्या शरशंदानाचा, रामरयाच्या पहिल्या कामगिरीचा प्रभाव पडला. रामरयाने एक बाण सोडला आणि राजा रावणाच्या 10 मुंडक्यावरची 10 छत्र अचूक संधानानं तोडून टाकली, ती भंग केली. आणि राजा रावणाचा असा एक गोड गैरसमज झाला की रामरया धार्मिक आहेत, ते पापकृत्य करत नाहीत, त्यांच्याबरोबर किती कोणीही वाईट वागलं तर ते त्याच्याबरोबर चांगलंच वागतात. नाहीतर रामरयाला माझी 10 असणारी डोकी धडावेगळी करायला क्षणाचा सुद्धा वेळ लागला नसता. एवढा नेमबाज असणारा रामरया आहे. पण रामरया बहुतेक अधर्म करत नाहीत, पापकृत्य करत नाहीत. हा रामरयाचा गुण घेण्यासारखा आहे. असा 10 तोंडाचा राजा रावण गंभीर परिणाम होऊन रामाबद्दल विचार करू लागला. गुणा रिझता दशानन, प्रस्थ बोलिला प्रधान. दुसरा सुटलिया बाण, करील कंदन लंकेशाम. रावण रामरयाबद्दल जो मोह निर्माण झाला त्याचं चिंतन आपल्या प्रधानासमेत, आपल्या हेरा समक्ष लंकेतल्या काही मंडळींना सांगत होता. हे राजा रावणाचं बोलणं प्रहस्तानं ऐकलं आणि प्रहस्त राजा रावणाला बोलू लागला, ही पहिल्या नंबरचा बाण सोडलाय म्हणले. आता नुसती तुमच्या डोक्यावरची 10 छत्र उडवलेली आहेत. रामाचा दुसरा बाण सुटल्यावर लंकेमध्ये सगळीकडे रणकंदन निर्माण होईल आणि तुमच्या सगळ्या आशा आकांक्षा मावळून जातील, संपून जातील, शेवट होईल. असा प्रहस्त बोलू लागला. ऐकोनी प्रहस्ताचे वचन, श्रीरामाच्या बाणा भेन. रावण गेला पळून, अचूक मरण चुकविले. प्रहस्तानं सांगितलं, पहिला बाण आला, त्याचं कार्य केलं, रामाच्या भात्यात जाऊन बसला. रामानं परत जर बाण काढला आणि दुसरा बाण सोडला, मग काय होईल हे सांगता येणार नाही म्हणले. मी काय अशुभ बोलत नाही म्हणले, पण खरं बोलतो म्हणले. प्रहस्ताचं बोलणं राजा रावणानं ऐकलं. राजा रावण एवढं घाबरलं, सगळ्याच्या मधनं एकटं पळालं आणि कधी बाणाच्या भेनं, रामाच्या भेनं पळून गेलं आणि आपलं तेवढ्या पुरतं का होईना मरण वाचवलं, हे कुणालाच बाकीच्या लक्षात येऊ दिलं नाही.
घाबरलं, पळालं आणि तेवढ्या पुरतं का होईना राजा रावणानं आपलं मरण चुकवलं. अचूक संधानी श्री रघुनाथ लक्ष भेदुनी जेतीचा तेत बाण परतोनी भाता येत अत्य अद्भुत धनुर्वाड. रामरया किती नेमबाज आहे, धनुर्विद्येमध्ये किती तरबेज आहे, निपुण आहे, पारंगत आहे. याच अक्कल ज्ञान राजा रावणाला झालं. राजा रावण म्हणतो रामाचा बाण सुटावा, समोरच्याचं काम करावं आणि परत रामाच्या भात्यामध्ये जाऊन परत येऊन बसावं. म्हणजे काय त्या युद्ध करण्याची अतर्क्य अशा प्रकारची रामरयाची अवस्था आहे, स्थिती आहे. अशा प्रकारचा विचार सुरू झाला. धनुर्वाडा अशा प्रकारचा आजपर्यंत असा धनुर्धारी कधी पाहिला नव्हता, ऐकायला मिळाला नव्हता. पण आज साक्षात रामाच्या रूपानं बघितला, पाहिला, अनुभवला असा विचार राजा रावणाच्या डोक्यात घोळू लागला. मुळीच झाले छत्रछेदन हाची मुख्य अपशकुन रणी मरेल रावण लंका जन जलपती. आता जरी राजा रावण घाबरून भीतीनं रामाच्या बाणाच्या भ्यानं पळून गेला, जरी आपला जीव वाचवला, तरी लंकेतल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. सगळं राक्षस कुळांच्या मुखातून शब्द बाहेर पडायला लागले. 10 शिराच्या राजा रावणाच्या डोक्यावरच्या 10 छत्राचं रामरयाने अचूक नेम धरून संधान साधून छत्रछेदन केलं. हेच अपशकुन आहे म्हणले. आणि याच्यातून असं सिद्ध होतं की आता राजा रावणाचं मरण जवळ आलेलं आहे. राजा रावण आता मरणार आहे आणि रणांगणामध्ये रामरया त्याला मारणार आहे, अशी लंकेतली लोक बोलू लागली. श्रीरामाच्या अनुसंधाना देखो निवानरांची शेना कल्पांत मांडिला दशानना छत्रभंजन अपशकुन. रामरया किती नेमबाज आहे, वानरांची सेना किती आहे, हे 10 तोंडाच्या राजा रावणानं पाहिलं. आणि आता आपल्यावर प्रळय काळ आला की काय अशी अवस्था राजा रावणाची निर्माण झाली. एवढ्यामध्येच रामरयाने बाण सोडावा आणि 10 असणाऱ्या छत्राचं तोडमोड करून मोडून टाकावीत, भंगून टाकावीत, हा अपशकुन झाला. अशा प्रकारची पहिली अपशकुनाची स्थिती राजा रावणानं रामाच्या अचूक संधानातून रामबाणानं अनुभवली. एका जनार्दना शरण पुढे गोड निरूपण कपट करील रावण त्यांचे निर्दळन श्रीरामी. अध्याय समाप्तीला आलेले. कळसाल्या आलेल्या अध्यायाची सांगता करत असताना रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, मला सद्गुरूंची आठवण आलेली आहे. मी स्मरण करतो माझ्या सद्गुरूंचं, मी कधीच विसरत नाही माझ्या सद्गुरूंना. मी माझ्या सद्गुरूंच्या जनार्दन स्वामींच्या चरणाशी नतमस्तक होतो. त्यांच्या कृपेनेच हा रामायणाचा असणारा ग्रंथ भाग मी तुमच्या समोर ठेवू शकतो. हा त्यांचा कृपा प्रसाद आहे. पुढच्या अध्यायामध्ये अतिशय गोड निरूपण आहे. राजा रावण कसा कपट करील आणि त्या कपटाचं निर्दळन स्वतः भगवान परमात्मा श्रीराम कसे करतील. कारण रामाजवळ कुठलं कपट, छळण, माया अजिबात चालत नाही. रामरया त्याचं निर्दळन कसं करतील, रावण काय कपट करील, याचं चिंतन ऐकायचं असेल तर आज जशी तुम्ही ही कथा ऐकायला आला, शांत राहून मोठ्या आनंदानं संसारातला वेळ काढून परमार्थामध्ये येऊन
शांत चित्ताने ऐकून घेतलं, तशा प्रकारे उद्याची गोड कथा ही उद्याच्या भागामध्ये ऐकायला तुम्ही सर्वांनी सादरतेने हजर राहावं आणि लक्षपूर्वक अवधान देऊन कथा ऐकायला यावं, ऐकावी अशी विनंती नात्रया करतात आणि आजचा अध्याय संपवतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकार टीकाया रावण छत्रभंगो नाम द्वितीयाध्याय गोडः. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरां. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरि. हरितो जगतो नय भिन्न वपुयती. यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुद्धरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवास स्वरूप. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती. कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगत जीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकरितसे विनवनी भवबंधनी सोडवावे. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकरितसे विनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरितसे विनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरितसे विनवनी भवबंधनी सोडवावे. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरस्याच्युतां. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरस्याच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल.
श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री 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 विठ्ठल